जय गुरु. जय गुरु. हा. हम्म, तर आपण आज बऱ्याच जणांना शंका आहेत समासाबद्दल, तर त्यामुळे आपण समासच सुरू करूया. हम्म, तर रामस्य वनगमनम. हा, ठीक आहे. अजून कमी जण आहेत, थोडे येऊ द्या, आपण सुरू करूया. चारच जण आहे अजून. काय करायचं, थांबायचं की सुरू करायचं? जय गुरु सर, सुरू करूया का अजून एक 2 मिनिट? हो, झाले आहेत, पण तेच कमी आहेत. अजून चार पाच पाचच जण आहात तुम्ही. हा, करू खूपच कमी आहे. अजून थोडा हा. 1-2 मिनिट वाट बघू. हा. हे संख्या खूप कमी झाली आहे. काल मी म्हटलं होतं कमी आहे, 9 जण आहे, पण आज त्यापेक्षाही कमी आहे. गडबड. सात अजून जण आले. हो, सात सणवार तर जण अजून आले. सुरू व्हायचे आहेत, श्रावण वगैरे मधले. हो ना. हो, तेच की. ते गौरी गणपती पर्यंत काय होईल का? हो. ठीक आहे, काय करूया आपण. आज जरा चेहरे दिसत आहेत. चेहरे जोश ना. दिसत. हा, चेहरे दिसते का मी? बघतोय आम्ही. हो. अरे, मला ते हेच करता येईल म्हणजे काय म्हणते त्याला? हा, आता दिसत होत. ठीक आहे, ठीक आहे. तुमचाही आहे का? हा. तुमचाही आहे, दिसतोय का व्हिडिओ? हो, म्हणजे मी हो, आता ऑन केला होता. हो. मी ऑन तर नाही. केल्यावरती सग दिसतो. सगळ्यांनीच तुझ्या आहे ऑन दिसतो. केलं. तुझ्या मी जॉईन सूर्याचं पण. झाले ना. आता हल्लीला मी जॉईन झाले की आपोआपच ऑनच होते तो, आणि मला ते नाही, तुम्ही ऑफ तसंच करून नाही घेत, होतं. ऑफ करायला पाहिजे. नाही ते अरे, नेहमी ऑनच असतं. आपण ऑफ करावं लागतं. ऑफ करायचं आपण ते. पण असं होत नव्हतं पूर्वी. आता आता व्हायला हा, हे लागले आता 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 व्हायला लागलं. हा, हा, व्हॉइस असं ऑफ म्हणते मी. करायचा. बरोबर. हा, आता हा. सगळे लक्ष्मीताई दिसताय, सुजयाता दिसताय. ठीक आहे, सुरू करूया आपण. हा. हो, हो. हा. तर हा. सुषमाताई कुठे आहेत पण? नाही, त्या त्या समासाचं विचारत होते. त्या उद्या हा. पाहतील. बर, ठीक आहे. मला इंटरेस्ट नाही नाटक, मला नाटक इंटरेस्ट नाही. हा? काय? नाही, दुसरं काय ते फॅमिली म्हणून. ओके. अच्छा, ओके. हा. मग कुठला पाठ घ्यायचा? नाही, तर त्यांच्या समासावरती परत प्रश्न आले सुषमाताईंचे. हम्म. मग मी म्हटलं समासाचा विषय हम्म. एकदा आपण पूर्णच करूया. हम्म. हो, चालेल. म्हणजे हा, हम्म. नाहीतरी आज ना उद्या घ्यायचाच आहे तो. हो. हो, बर. हा. हा. ठीक आहे. मग 9वा पाठ. समास. हा. तर आता कर्मधारय समास हा आपण बघणार आहोत. हा. तर कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार आहे. हं. कर्मधार आहे. हं. म्हणजे कर्माला जो धारण करतो तो कर्मधार आहे असं. हं. पण कर्माला धारण करतो म्हणजे यातली पद ही कर्म किंवा द्वितीयची नसतात. असतात ती म्हणजे प्रथमेची. पण हा, तर दोन्ही पद याची प्रथमेचीच असतात. हा. हा. सगळ्यांनी म्यूट करा म्हणजे जरा आवाज येईल. हा. तर याचं या कर्मधारयमध्ये जे दुसरं पद असतं ना शेवटचं, ते मुख्य असतं. आता बघूया आपण उदाहरण त्याचं काय ते. हा.
आणि विशेषण आणि विशेष्य अशी जोडी असते ती. हा, जे विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, आणि विशेष्य म्हणजे ज्याच्या विषयी ती माहिती असते त्याला विशेष्य म्हणतो आपण. ज्या त्या विषयी जी विशेष माहिती असते त्याला विशेष्य म्हणतात. जी विशेष माहिती असते त्याला विशेषण. तर आता बघूया, आता हे त्याची पदं आहेत खूप, विशेषण पूर्व, विशेष्य पूर्व, विशेषण उभय, उपमान पूर्व, उपमानोत्तर, संभावना, उदाहरण. पण ठीक आहे, आधी समजून घेऊया कसं काय. विशेषण पूर्वपद म्हणजे विशेषण आधी असतं ते. नीलोत्पलम. हा, आता नीलमच तत् उत्पलमच असं नीलोत्पलम. हा, हा, नंतर कृष्ण मेघ, हा काळा मेघ. हा, अथवा कृष्णामेघा किंवा अथवा कृष्णाच असौ मेघाच असं. म्हणजे काळा असलेला मेघ, निळा असलेलं कमळ, नीलोत्पल, काळा असलेला मेघ. शीतोदकम, शीतमच तत् उदकम. हा, थंड असलेलं उदक. हम्म. तर इथं प्रत्येकाचं बघा, उदक हे गरम, उष्णोदकम पण असू शकतं, शीतोदकम पण असू शकतं. पण इथे विशेषण काय आहे? शीतम. उदकम हे विशेष्य. मेघ, मेघ पांढरा पण असतो, ढग पांढरे पण असतात, काळे पण असतात. कृष्ण मेघ, हा काळा ढग. हा, नीलम उत्पलम. हम्म. आता नीलोत्पलम हे असं याच्यात का आलं? कारण ते कमल म्हणून ते नपुसकलिंगीमध्ये गेलं. पण मेघ हा हे तो ढग किंवा तो मेघ म्हणून ते पुल्लिंगीत आलं. उदकम परत नपुसकलिंगात गेलं. त्यामुळे त्याचं विशेषण पण नपुसकलिंगात गेलं. पीतवस्त्रम. हं. आता इथं पीतम च तत् वस्त्रम च म्हणजे जे जे पिवळे वस्त्र आहे ते. हा, असं जे वस्त्र पिवळे आहे ते पीतवस्त्र. हे लक्षात येत आहे कर्मधारय म्हणजे काय? की जसं आपण हो तत्पुरुष हो. समासामध्ये वेगवेगळ्या विभक्ती होत्या, पंचमी, सप्तमी, षष्ठी. हा, हम्म. नाही का, याच्यात दोन्ही प्रथमाच असतात. आणि प्रथमा असण्यात पण यात एक खासियत आहे की पहिलं पद हे विशेषण आहे दुसऱ्या पदाचं. विशेष. हा, हम्म. हा, म्हणजे विशेषण म्हणजे जे अधिक माहिती सांगतो. उत्पलम बरोबर. कमळ, पण निळं कमळ, काळा मेघ, थंड पाणी. हा, हम्म. पीतवस्त्रम, पिवळं वस्त्र. पिवळं वस्त्र. हम्म. समजलं? हे विशेषण हो पूर्वपद हो. कर्मधार आहे. जसं त्याचं नाव. याच्यामध्ये कर्मधारय काय पण म्हणजे विशेषण विशेष्य ठीक आहे. हम्म, याचं नाव कर्मधारय कसं हा, नाव दिलं. अच्छा, याचं नाव कर्मधारय काय आहे असं ना. ठीक आहे, ते आपण आणि नंतर म्हणजे बघू. हा, नंतर पाहू. हा. हा, ठीक. तर हा, तर एक तर विचारू का? च खरंच शेवटी लिहितो ना आपण, कृष्णा मेघा च असं पाहिजे का? कृष्णा च मेघा च, काय दोनदा पिल्लू? च. नाही नाही नाही, ऐका ऐका ऐका, छान प्रश्न आहे. इथं राम लक्ष्मण, राम हा च लक्ष्मण हा, असं त्याला द्वंद्व समाज म्हणतात. तो वेगळा. हम्म. तिथे राम काही लक्ष्मणाचं विशेषण नाहीये. हम्म. तो द्वंद्व समाज वेगळा. हा, राम हा च हम्म, लक्ष्मण हा च वाला. हा, हम्म. बरोबर. हा. इथं इथं याचा रिलेशन आहे. निळं कमळ, काळा ढग, हा, शीतोदकम, अच्छा. शीतमुदकम, पीतम वस्त्रम असं. हम्म. त्यामुळे त्या द्वंद्व आणि कर्मधारयमध्ये गडबड करू नका तुम्ही. द्वंद्व म्हणजे जोडी. पण अच्छा. ही जोडी नाहीये. नीलम कमल म्हणजे एक नीळ नावाचा काही नीळ पदार्थ आहे आणि दुसरा उत्पल नावाचा पदार्थ आहे असं नाहीये. हम्म. नि, हम्म. नील कमळ असं एकमेकांशी संबंध आहे त्यांचा. हा. संबंध आहे. हा, हा, तर जसं हा, मला ते नीलोत्पलम किंवा कुठल्याही एका उदाहरणाचं जे विग्रह करून दिलाय ना,
हा त्याचा मराठीत अर्थ सांगाल का? म्हणजे बघा, नीलम च तत् उत्पलम च. म्हणजे हा आपण मराठी ज्यावेळेस कर्मधारय समासचा विग्रह करतो तेव्हा निळे असे कमळ असा करतो हो ते का? जे ते असे म्हणजे असौ हे जे याच्यात आहे ना, कृष्णाच्या हा असौ मेघाच ते इथं हा हा, ते इथं असौ म्हणजे असे. तर तर तुम्ही असं म्हटलं तरी चालेल. नीलम नीलम च असौ उत्पलम, शीतम च असौ उदकम, पीतम च असौ हम्म. वस्त्रम असं पण म्हणू शकता तुम्ही. हा, ओके. पिवळे असलेले हम्म. वस्त्र, शीत असलेलं उदक, कृष्ण असलेला मेघ असं. म्हणजे म्हणजे पीतमच. नपुसक आहे म्हणून तप नाही घ्यायचं ना. हा नपुसक आहे म्हणून तप नाही घेतलेलं ना. तर उत्पलमच्या म्हणजे असौ हे पुल्लिंगीसाठी मेघासाठी घेतलंय का? हो असं काही नाही. येस. हा नाही नाही नाही, बरोबर बरोबर. असौ म्हणजे असं, पण ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. असौ म्हणजे हे हो, हा. तर पुल्लिंगी पुल्लिंगीसाठी असौ आणि तत् हे याच्यासाठी नपुसक. नपुसकलिंगीसाठी. हा, तत् हे नपुसकलिंगीसाठी असं. निळे ते कमळ असं. निळे ते कमळ. हा, थंड ते पाणी, पिवळे ते वस्त्र असं या अर्थाने. हम्म. इथे च दोन वेळा का वापरलं गेलं विग्रह करताना? तुम्ही तुम्ही असं बघा ना, या भानगडीत तुम्ही जाऊच नका. नीलम उत्पलम कृष्णा मेघा असंच म्हणा ना सरळ. हा, ठीक आहे. हम्म. हे सगळ्यात सोपं आहे. हा, ओके. समजलं. हा, चालेल. त्या भानगडीत म्हणजे अथवा नीलम नीलम उत्पलम हा, कृष्ण मेघा शीतम उदकम असं हा, म्हटलं तरी तो विग्रह बरोबर होतो का? तो विग्रह बरोबर आहे. हा हा, ठीक. हा विग्रह लिहिण्याचा एक प्रकार आहे, हा असा विग्रह लिहिण्याचा एक दुसरा असं. हा, हम्म. तर तुम्ही हा पहिलाच प्रकार आहे, तोच सोपा आहे, तोच करा. हा, चालेल. ठीक आहे. हा, आता विशेष्य पूर्व. आता हे बघा, नराधमः. बघा हा, कशी म्हणजे भाषा किती सूक्ष्म आहे. आता अधम नर, पण नराधमामध्ये अधम हा नराचा नराधम झाला. मूळ शब्द काय आहे तो, म्हणजे विशेषण नेहमी विशेष्याच्या आधी येतं. यानुसार अधम हा नरा, पण त्याचं समास झाला नराधमा. वीरभीत. म्हणजे अं, 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 वीरभीत. भीता म्हणजे घाबरलेला. हा म्हणजे घाबरलेला. वीर हा, असून घाबरलेला. वीर असून घाबरलेला असं वीरभीता असं. हा, पण ते वीरभीता म्हणजे मूळ काय, भीता वीरा असं आहे. म्हणजे घाबरलेला वीर, हम्म. अधम असलेला नर. नराच्या असो अधमाच्या, वीराच्या असो भीताच्या. पण वीर. याचं पण हम्म. इथं म्हणजे इथे एक विशेषण विशेष्य असतं, पण ते क्रम त्याचा बदललेला आहे. तर विशेषण विग्रह उभयपद. करताना मागचं पुढचं झालं ते. हा, आता शीतोष्णम. हम्म, आता शीतोष्णम ते हे सरळ दोन. सरळ झालं. हा, तर शीतोष्णम म्हणजे शीतमच तत् उष्णमच, थंड आणि गरम. हा, दोन्ही विशेषण आहेत. हा, शुक्ल कृष्ण, शुक्लाच असो कृष्णाच. हा, म्हणजे आपण असं कधी कधी म्हणतो ना आपण, अं, शीतोष्ण हा शब्द आहेच तसा, शुक्ल कृष्ण आहे की नाही माहिती नाही. पण हे फारसं प्रचारात नाहीये विशेषण उभयपद. हा, एकतर विशेष्य पूर्व आणि विशेषण म्हणजे विशेषण विशेष्य ही जोडी जास्त प्रचारात आहे. दोन्ही विशेषण असलेलं कर्मधारय फार क्वचित ते अगदी. हम्म. हम्म. शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिता तसं येतं ते. पण ते हम्म. ते शीतोष्णम हा वेगळा शब्द नाहीये त्याच्यात. असं. हा, आता उपमानपूर्वक. आता दुसरी काय गंमत असते, आता विशेषण आहे उपमा. हा, म्हणजे कसं, मेघश्याम, मेघासारखा काळा. मेघ हा इव श्याम. समजलं. पयोधवलम, पयः इव धवलम, पया म्हणजे दूध, दुधासारखं शुभ्र. कर्पूर गौर, शंकराला आपण म्हणतो ना कर्पूर गौरम. हा, करुणावतारम. हा, तर कर्पूर गौरा, तर कर्पूर म्हणजे कापरासारखा गोरा असं.
असं. ताल तुंगा, तुंग म्हणजे उंच, ताल म्हणजे तालाचं झाड, असं. ते ताल तुंगा, ताल इव तुंगा. समजलं? उपमा झाली ही. हम्म. नीलोत्पलम वेगळं. नीलोत्पलम म्हणजे निळं कमळ आहे. निळ्यासारखं कमळ नाही. पीतवस्त्र म्हणजे पिवळं वस्त्र आहे. त्यात उपमा नाहीये, ते विशेषणच आहे त्याचं. पण इथं उपमा आहे. मेघश्यामा म्हणजे मेघासारखा काळा कृष्ण, नाही का? त्याला म्हणून मेघश्याम म्हणतात. हा. कर्पूर गौरा, शंकर कर्पूर गौर आहे. कसा? कापरासारखा शुभ्र आहे. असं असं. हम्म. नंतर उपमानोत्तर, याच्यात परत उलट. राजेंदू. हा. आता इंदू सारखा राजा. हम्म. इंदू इव राजान, असं. हम्म. पुरुष व्याघ्रहा. पुरुष व्याघ्रहा म्हणजे वा वा वाघासारखा पुरुष. नरसिंह पण येईल याच्यामध्ये. नरसिंह हा, हा सिंह इव नरा असं येऊ शकतो. आता संभावनापूर्वक तर विशेषण आणि व्याघ्र बुद्धी, व्याघ्रासारखी. हा. अं, हे जरा फार हे होतं. व्याघ्र बुद्धी म्हणजे वाघा वाघ य कल्पना बाणा इति कवी, बाण नावाचा कवी, असं. हे फार, हा जरा संभावनापूर्वक आणि अवधारणा हे पण जरा क्वचित वापरलं. तपोधनम, तप इव एव धनम, तप हेच त्याचं धनम, असं. राजर्षी, राजा एव ऋषी. आता आताही बघा, हा. राजा इव ऋषी ही म्हणजे राजा हाच ऋषी असा आहे. म्हणजे राजा असून तो ऋषी आहे. म्हणून राजा, राजा एव ऋषी ते राजर्षी, असं. तर कर्मधारय समास हा कळला का तुम्हाला? इति, एव, हा, नीलम उत्पलम सारखं. हा. नंतर इव, इव बऱ्याचदा येतं उपमा देताना. उपमा देताना इव येतं. हम्म. नंतर आपण बघितलंय की नुसतंच नराधमा म्हणजे विशेष विशेषणामध्ये काही इव इति वगैरे येत नाही. पण याच्यात अं, विशेषण विशेष याच्यामध्ये तेच काहीच येत नाही. पण उपमामध्ये इव येत. तर तुम्हाला सांगताना म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने सांगतोय मी, की परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सांगावं लागेल की हा कुठला समास आहे, कर्मधार आहे. कर्मधार आहे म्हटला कुठला आहे? उपमान पूर्वपद कर्मधार आहे. मेघश्यामा, मेघा इव श्यामः इथे मेघश्यामः असं. समजलं आता आहे समास? आता इथं परत जे आपण म्हणतोय, या कर्मधारय समासमध्ये एक लक्षात गोष्ट आली असेल तुमच्या, की कुठंही विभक्ती सगळ्या प्रथमाच आहे. बरोबर? त्यामुळे विभक्तीचा लोप झाला या म्हणण्याला हो हो. हे तसं लागू पडत हा. नाही. कारण विभक्ती नाहीच आहे म्हणून लागू पडत नाही. पण असल्या तर त्या नाहीच आहे म्हणून, त्यामुळे तो प्रश्नच येत. पण त्यामुळे तो जो पहिला नियम होता आपला समासाचा, की विभक्तीचा लोप होतो. पण तरी लोप तसा बघा झालेला आहे. त्या मेघहा इव श्यामहा, तर मेघ हा असे प्रथमा मेघाची विसर्ग आहे. तो विसर्गाचा तसं म्हटलं तर लोप झालेला आहे. समजलं ना? पय पयह धवलम, पयह इव धवलम, तर इव तर गेलं आणि पयहाचं विसर्ग गेलेला आहे. कर्पूरहाचं विसर्ग गेलेला आहे. किंवा तसं म्हटलं तर विसर्गाचा म्हणजे विभक्तीचा तसं म्हटलं तर लोप झालेला आहे. मूळ शब्दच आपण पकडलेला आहे. मेघ, पय, बरोबर, असं कर्पूर असं, नाही का? इवन पहिल्या याच्यामध्ये पण तसंच आहे. हम्म. नीलम, शीतोदकम मध्ये थोडस होऊ शकेल सर. का बरं? शीतोदकम, हा म्हणजे शीतम तर तो झालं ना ते तिथे, म्हणजे नाही नाही तिथे असं संधी वाटू शकतो. नाही, कसं शीतमुदकम, शीतमोदकम नाहीये ना ते. शीतमुदकम नाहीये ना. नाही, ऊ नाही आहे पण नाही नाही, तो झालं ना, तम मो आणि नाही नाही नाही, अम तुम्ही आणि लक्षात, उ. असं रूप नाही, असं बदललंच. नाही. ऐका ऐका, शीतम हे झाली शीत या शब्दाची प्रथमा विभक्ती.
प्रथमा. हो. हा, आता आपण म्हणजे याचा संधी विग्रह काय, म्हणजे समास विग्रह काय आहे याचा? हा, शीतम उदकम. नाही, संधी होतेच ती, पण हे हे हा. कसं होतं ऍक्च्युली, शीतम उदकम, तर शीतम उदकम ही झाली संधी, पण हा. शीतोदकम हा झाला समास. समजलं? बर. हा, आता शीतोदकम काय झालं, हा, की शीतमचं शीत मूळ शब्द काय, शीत म्हणजे आता विभक्तीचा लोप झाला बा, प्रथमा विभक्ती असती तरी तिचा पण लोप झालाय. मूळ शब्द हा हम्म. काय, शीत. मग शीत अधिक उ बरोबर ओ, परत संधी नियम हम्म. लागणार. हा, हा. शेवटी संधी नियम तसंच. लागतो, पण तो हा, समासाचा नीलोत्पलमच्या इथे तसंच झालं. हा, तसंच झालं, म्हणजे अनुस्वार गेला, नीलम गेला उत्पलम नाही झालाय. कृष्णा ना मेघामध्ये ते. हा, हा, कृष्णाचा विसर्गाचा लोपच झालेला आहे असं म्हटलं तर. हो. हो. हा, तर त्यामुळे तो जो नियम आहे त्या नियमाला तसं म्हटलं तर बाध आलेला नाहीये, विसर्गाचा लोप हा. झालेलाच आहे. हा, हा. 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 आपल्याला वाटतं प्रथमा विभक्ती म्हणजेच मूळ शब्द, तसं नसतं कधी. प्रथमा विभक्ती ही वेगळी, मूळ शब्द वेगळा. जसं राम, हो. राम हा शब्द आहे, आणि राम रामा. हा, हो. राम हे प्रथमा विभक्ती. हो. हो. हं? तर ठीक आहे, आता कर्मधारय समास तुमच्या हे लक्षात आलाय लक्षातच का? ठेवायला पाहिजे. हा. हं. सर हो. सर एक विचारू का? हा, संभावनापूर्व पद आहे ना, ते थोडस समजलं नाही. म्हणजे हे बाकीच्या समासांच्या नावावरून पण समजतं. म्हणजे उपमान उत्तर म्हटलं ते दुसरं पद हे उपमान असेल नाही का, हो, तर तसं कळतं ते. म्हणजे उपमान पूर्व म्हणजे पहिलं पद हे उपमान आहे, पण संभावनापूर्वचा अर्थच लागला नाही. म्हणजे वाघशी कल्पना आहे असं दिलं इथं, व्याघ्र हो. बुद्धी ही. आणि बाण कवी, बाण येती कवी म्हणजे बाण नावाचा कवी, बाण असा कवी, असं बाण नामक कवी. हा, हो, असं पण संभावना म्हणजे त्या शब्दाचाच अर्थ खरं कळला तर म्हणजे आपोआपच कळेल ते. पण संभावना म्हणजे काय? म्हणजे ज्याची म्हणजे संभावना. अशी वाघा म्हणजे वाघासारखी तर म्हणता येत नाही. वाघासारखी बुद्धी म्हटलं तर तो आणखीन नाही, उपमान पूर्वपद होईल नाही का, आपण जर त्याचं मराठीत हे केलं तर. नाही, ते आता ओके, संभावना. ऐका ना, हं, ऐका ना, आपण बाणकवी हा शब्द घेऊया. हं. हं, बाणकवी म्हणजे काय, बाण नावाचा कवी, बरोबर. हा, बरोबर. हा, तर हा. बाण नावाचा कवी. हा, तर बा बा बाणा हा म्हणजे, पण ती प्रथमा येते म्हणून ती, आता इथे इति आल्यामुळे ना ते विसर्ग आले नाहीये. हा, नाहीतर खरं बाणा हं, हा इति कवी, पण तो विसर्ग समोर स्वर आला की त्या विसर्गाचा लोप होतो, म्हणून बाण इति कवी असं म्हणते. म्हणजे बाण नावाचा कवी किंवा बाण असा कवी, इति म्हणजे असं, हं, किंवा असा, बाण असा कवी. हं, तर इथं म्हणजे आता कवी हे सामान्य आहे, खूप कवी असतात, पण आता हं. विशिष्ट एक कवी आहे, विशेषण म्हणजे विशिष्ट कवी कोण, हा कोण आहे, तर हा बाणकवी आहे. बरोबर. म्हणजे हा बाण नावाचा कवी. हा, तर कवी हे सामान्य शब्द झाला, पण आता बाणकवी बरोबर. म्हणजे काय, हा एक विशिष्ट कवी झाला. बाणकवी सगळे नसतात, एक हा स्पेसिफिक कवी. त्यामुळे बाण हे विशेषण म्हणजे 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 विशेष नाम आहे ते, खरं तर विशेष नाम आहे ना विशेष बाण. नाम म्हणताय, बरोबर, हा, बरोबर. विशेष नाम आणि सामान्य हा, आणि कवी हे ह्यांचा सामान्य आहे. मिळून कवी खूप असू कवी हे शकतात. सांग. हा, बरोबर. पण बाण नामाचा कवी हे एक विशिष्ट शब्द झाला, नाही का. हम्म. हम्म. असं व्याघ्रबुद्धी आहे ना, थोडं शब्दही हा. समजायला अवघड आहे, आणि त्यामुळे ते जाऊ द्या. असं, हा, व्याघ्रबुद्धी म्हणजे, अरे तो न व्याघ्रबुद्धीचा आहे. व्याघ्रबुद्धीचा आहे म्हणजे काय, वाघ कसा असा एकदम सावध असं, म्हणजे सावधाला हेरत असतो, नाही का. हम्म. त्याला म्हणतात हम्म. अ, तो न व्याघ्रबुद्धीचा आहे, म्हणजे तो एकदम सावधाला टप्प्यात घेत असतो, असं. हम्म. समजलं ना, म्हणजे एकदम असा हम्म, उच्च वाघ होत. वाघ कसा असा एकदम टपून बसतो, आणि बरोबर सावज टप्प्यात आलं की एकदम खटकन झेप मारतो आणि खाऊन टाकतो, असं. म्हणजे इथं इथं व्याघ्र बुद्धीमध्ये बुद्धी हे सामान्य हा, हा, बुद्धी बुद्धी अनेक प्रकार. सामान्य हा, झालं आणि व्याघ्र आणि हे विशेष झालं. व्याघ्र हे विशेष, म्हणजे म्हणजे विशेष गोष्ट आहे ती, म्हणजे असं विशेषण. वाघाची बुद्धी हा एक वेगळाच प्रकार आहे. म्हणजे वाघ लोकांची सरळ बुद्धी असते, तीक्ष्ण बुद्धी असते. हा, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बुद्धी असू शकते.
पण इथे व्याघ्रबुद्धी म्हणजे एका विशिष्ट याला म्हणजे विशिष्ट प्रकारची म्हणजे लेवलची. हा म्हणजे स्वरूप म्हणता येईल तसं असं. हा, हं. हा, असं. ते चालेल व्याघ्र ठीक आहे. इव पाहिजे बहुतेक. नाही, व्याघ्र इति इव बरोबर आहे. बुद्धी. नाही नाही कल्पना नाही म्हटलं हं. होतं त्यांनी. नाही नाही व्याघ्रास इति बुद्धी व्याघ्र अशी बुद्धी पुस्तकात इव व्याघ्र इव सारखी, लिहिलंय. वाघासारखी इवच आहे म्हणजे इव. पुस्तकात. नाही, इव नाही, इव इव आहे. इवच आहे ना. हा, ऍक्च्युली वाघासारखी म्हटल्यावरती इवच येणार. इव म्हणजेच इव येईल सारखं. त्यात पण. हा, मग तो वेगळा पण मग प्रकार. ते पण मग ती इव म्हटल्यावरती मग ते ते उपमान. हा, मग ते परत उपमान करू. उपमानपूर्वक येणार. त्यामुळे ते उदाहरण हम्म, सोडूनच द्या. तुम्ही बाणकवी हेच हम्म. उदाहरण ठेवा संभावनेसाठी. हा, असं. ठीक आहे, ठीक आहे. हा, ठीक आहे. आता सगळ्यात गमतीदार प्रकार आहे बहुव्रीही. कर्मधारय झाला आपला. बहुव्रीही म्हणजे काय? दोन म्हणजे खरो अक्षरशः समासाचं जे खरं रूप आहे ते याच्यात कळतं की दोन शब्द एकत्र येतात आणि तिसराच काहीतरी बनतं. हा, इथे नीलोत्पलम हा किंवा बाकी याच्यामध्ये काहीतरी दोन शब्दांचा संबंध असतो, पण बहुव्रीहीमध्ये तिसरंच येतं. असं ते बघूया. हम्म. हा, आता आपण पीतवस्त्र हा बघितलं होतं. पीतवस्त्र म्हणजे काय? पिवळे हा, पीतम वस्त्रम पिवळे इथे वस्त्र. हो पीतवस्त्रम. हो. पण आता जवळपास तसाच शब्द पीतांबरम. अंबरम म्हणजे वस्त्रच. हा, बरोबर. पण पीतम अंबरम यस्य सहा अर्थात विष्णू. तर ज्यांनी पिवळं वस्त्र नेसलेलं आहे असा जो तो विष्णू असा. पण पीतवस्त्रम पीतम वस्त्र पिवळं वस्त्र असं. समजलं? सर तर पण सर एक विचारू का? पितांबरम हा पीतमांबरम यस यस हा असं त्याचा विग्रह केलाय, पण पितांबरम हे बहुव्रीहीचं उदाहरण होऊ शकतं का सर? पितांबरम धारण धारक असं काहीतरी असतं पुढं, तर ते मग यस यस हा विष्णू म्हणजे असं झालं असतं ना सर. आता नाही नाही पितांबर याचा ऍक्च्युअल अर्थ फक्त पिवळे अंबर किंवा पिवळे वस्त्र असंच होतो ना. मग हा नील पितांबरम हे बहुव्रीहीचं उदाहरण होतं कसं ते मला कळत नाही नाही. नाही, आता येस येस दिगंबर 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 सारखं झालं. दिगंबर दिगंबर किंवा दिग नीलकंठ. हा दिगंबर सारखं नीलकंठ झालं. दिगंबर. हा, पण नाही पण हा मला वाटतं नीलकंठ. ऐका ऐका, विष्णू सहस्रनामात विष्णूचं एक नाव पीतांबर पण आहे. ना हा पितंबरा. हा, ओके ठीक आहे. हं, हं. हा, तर त्या दृष्टीने ठीक. पितांबरी तरी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आपण कधी अरे पितांबर नेस म्हणजे पूजेसाठी पितांबर नेस, तर तिथं आपण विष्णू नेस असं म्हणत नाही. म्हणजे तसं अपेक्षित नसतं. पितांबर नेस म्हणजे पितांबर म्हणजे सोहळं किंवा या अर्थाने वापरला जातो. तर तिथं आपण हो. पीतवस्त्र या अर्थाने वापरलेला असतो. पण पितांबर हे विष्णूचं नाव या अर्थाने तो बहुव्रीही समास आहे. पण ठीक आहे, पितांबरी आपण थोडं बाजूला ठेवूया, कारण ते बऱ्याचदा कन्फ्युजिंग शब्द आहे तो. पण जसं नीलकंठ नंतर दिगंबर वगैरे वगैरे हे जे शब्द आहेत ना, हे एक्झॅक्ट बहुव्रीही समास आहे. हम्म. तर तर नीलकंठ होऊ शकतं, पण दिगंबर सुद्धा पितांबर सारखंच आहे परत. म्हणजे दिशा नाही हेच अंबर असं आहे ना. दिगंबर तरी दिशा दिशा हे विशिष्ट. अंबर आहे ज्याचे तो. हा, हा पण मग ज्याचे तो असं आपण म्हणतो तेव्हा ते एखाद्या देवाचं नाव होऊ शकतं. पण आता कसं आहे, तुम्ही आता नीलकंठ म्हटलं की ते बरोबर निळा आहे कंठ ज्याचा असा तो असं ज्याचा तो. मराठीत आपण करतो. बरोबर आहे. म्हणजे वक्रतुंड बाकीचे कुठले पण होतील ते हम्म. असे. हो. पण पीतांबर किंवा दिगंबर सुद्धा कर्मधारय सारखं वाटतं. ऍक्च्युअली ना, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा कुठली देवांची नावं बघितली ना, ती बहुतेक बहुव्रीही हा, समासच असतात. बहुव्रीहीच येतं. ओके, बरोबर. सगळे. हम्म. म्हणजे कारण नाव एक असतं, पण तो इंगित त्याचं म्हणजे त्यांनी इंगित केलेलं असतं ते मुख्य त्या देवतेचं नाव, विष्णूचं, गणपतीचं, देवीचं वगैरे वगैरे, नाही का? हम्म. असं असं. हा, ठीक आहे. तर आता याचे वेगवेगळे आहेत. द्विपद, बहुपद, संख्योत्तर, संख्योभय, सहपूर्व, व्यतिहार, लक्षण वगैरे वगैरे ते आपण बघूया. एक मिनिट, एक मिनिट. हा, हा छाया काकू. ओके. हा, नाही ठीक आहे. मी येतोच आहे तसं. हो.
हा नाही ठीक आहे ना. अरे बापरे. आणि तसं अच्छा अच्छा. ओके ओके. ठीक आहे मग मी येतो मग हा चालेल चल. हा हा हॅलो. हा तर हे बहुव्रीही पदाचे बहुव्रीही समासाचे वेगवेगळे आता प्रकार आहे ते बघूया आपण. हा आता त्या द्विपदाचेच 6 भाग आहे परत. हा द्वितीय आता बघा इथं आरूढ वानर हा. आता आरूढ म्हणजे आरूढ असलेला, वानर म्हणजे वानर. पण आरूढ हा वानर हा यम वृक्षम. हम्म, यम वृक्षम म्हणजे ज्या वृक्षावर वानर आरूढ आहे तो आरूढ वानर हा असं. नंतर हा प्राप्तोदक हा. आता प्राप्तम उदकम यम सहा प्राप्तोदका, जिथे यम म्हणजे द्वितीय यम. हा तर प्राप्तोदका म्हणजे त्या गावात म्हणजे हे गाव प्राप्तोदकम आहे म्हणजे या गावात पाणी आहे असं. हा हा नंतर आता तृतीया बहुरी बघूया. प्राप्त विद्या हा. हा प्राप्त विद्या येन सहा प्राप्त विद्या हा. हाँ प्राप्त की है विद्या, जिसने विद्या प्राप्त की है वो हाँ प्राप्त विद्या हा. असं निर्जित काम हा. हा शब्द आता गीतेत पण आलेला आहे ना, निर्जित कामा. की निर्जित हा काम हा येन सहा निर्जित कामा. हम्म जित काम हा किंवा निर्जित कामा असे शब्द येतात नाही का. हम्म. नंतर हा पण हे योगारूढ हा असाच शब्द आहे. हा नंतर शुक्ल आता षष्ठी शुक्लपट हा. हा शुक्लपटा यस्य सहा सफेद वस्त्र आहे जिसका. म्हणजे इथे नुसतं शुक्लपटा म्हणजे शुक्लम पटम असं नाही किंवा शुक्ल हा पटा असं नाही. मग तो झाला असता कर्मधार आहे नाही का. पण शुक्लपटा सफेद ज्याचा शुक्लपटा म्हणजे म, सहा शुक्लपटा हा तो स- पांढरा ड्रेस घातलेला असं तो शुक्लपटा हा असं. हा तर बहुरीच ओळखायला एकदम सोपं आहे बहुरी. की तिसरं म्हणजे दोन नावाचं काहीतरी वेगळंच असतं असं. नीलांबरा नीलम अंबरम यस्सा. आता अंबरम म्हणजे वस्त्र पितांबर सारखंच. नीलावस्था आहे वस्त्र जिसका. सप्तमी वीर पुरुष हा. हा म्हणजे आता वीर पुरुष हा म्हणजे काय. तर वीराहा पुरुष हा यस्मिन सहा ज्या नगरीत. यस्मिन म्हणजे ज्यात. हा सप्तमी ज्यात वीर पुरुष असतात ते वीर. हा असा नगर वीर पुरुष हा. आता जसं मी सांगितलं ना तुम्हाला मागेच की कुठलाही समास तेव्हा मी समासाच्या वेळेस आधीच सांगितलं होतं की समास हे त्याचा सह नेहमी जो वापर होतो त्यावरून तो समास असतो. पण आपण काहीतरी एक वेगळा वेगळा समास करून तो म्हणू शकतो नाही बा हा असा समास आहे असं. पण त्यांनी त्याचा अर्थ वेगळा बनवू पण शकतो. जसं शुक्लपटा इथं म्हटलेलं आहे शुक्लपटा म्हणजे शुक्लपटा याचा बहुरी समास की ज्यांनी सफेद वस्त्र घातलेली आहे किंवा ज्याचे सफेद वस्त्र आहे तो शुक्लपटा. पण दुसरा कोणी म्हणेल शुक्ल हा पटा हा म्हणजे सफेद वस्त्र असंच असं पण असू शकतं. म्हणजे आता ते नक्की काय हे त्या त्या संदर्भावर अवलंबून असतं. म्हणजे तिथे ज्याला आपण म्हणतो विथ रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट तर तसं कॉन्टेक्स्ट काय त्यावर तो समासाची फोड किंवा विग्रह अवलंबून राहील असं. आणि याच कारणास्तव जे म्हणजे आता विष्णू सहस्रनामावर भाष्य आहे, गणेश सहस्रनामावर भाष्य आहेत. तर या भाष्यांचे एकाच याचे निरनिराळे अर्थ लोकांनी दिलेले असतात भाष्यकारांनी. ते त्याचमुळे की अशी फोड केली तर असं होईल, अशी फोड केली तर असं होईल असं. हा असं. हा प्रसाद आणि मोरेश्वर दोघांनी हात वरती केले. बोला. हा ते आता शुक्लपट आणि निलांबर हे जे म्हटलं ना ते असं नॉर्मल जर
समोर आलं असतं तर ते विशेषण पूर्वपद कर्मधारय म्हणूनच धरलं असतं मी तरी. कारण तसाच अर्थ दिसतो तसा शब्द पण तसेच आहेत. ते आता तुम्ही बोललात कॉन्टेक्स्ट वर बघायचं म्हणून. हम्म, तेच. पण आता कसं आहे की सी ते कॉन्टेक्स्ट कोण ठरवणार? संस्कृतचा ज्याचा गाढा अभ्यास आहे साहित्याचा, बरोबर, तो म्हणू शकतो आणि ते नाही बा वाक्य कसं असेल त्याच्यावर असेल ते नाही कदाचित. नाही, एक वाक्य कसं असेल ते, पण दुसरं ते कसं असतं, कधी कधी तुम्ही तिरक व्युत्पत्ती काढू शकता, पण त्याच्या आधी निलांबर हा शब्द, आपल्याला ती संस्कृत साहित्याची ओळख असायला हवी, जशी मराठीची आहे पण संस्कृतची आहे का नाही. हा, आणि मग त्या साहित्यात तो शब्द सामान्यतः कसा वापरला जातो, बरोबर, त्या दृष्टीने हं. त्याचं समासाची फोड ठरेल. आपल्याला जर त्या साहित्याची ओळखच नसेल, किंवा एखाद्याला मराठी भाषेचीच जर ओळख नसेल, तर तो समास तसा नीट करू शकणार नाही. त्यामुळे अ, आपण किंवा जो ज्या माणसाला संस्कृत साहित्याचा परिचय नाही आहे, तो ती फोड योग्य करू शकणार नाही बऱ्याचदा, कारण त्याला तो सामासिक शब्द बहुतेक वेळा किंवा पुष्कळ वेळा कसा वापरला जातो संस्कृत साहित्यात हे माहितीच नाही. असं रूढी काय आहे, असं नाही का. जसं पाणी डाव्या हाताने प्यायलं तरी चालतं, उजव्या हाताने प्यायलं तरी चालतं. हम्म. पण आपल्या रूढीमध्ये नुसार ते उजव्या हाताने प्यायचं असतं, नाही का, असं. किंवा तर ती आता रूढी काय ती जर माहिती नसेल आपल्याला, त्या शब्दाची, तो शब्द कसा रूढीत काय वापर आहे त्याचा, तर त्यामुळे आपण म्हणू तेच खरं असं नाही होणार. रूढी ठरवेल त्याचं समासिक शब्द, सामासिक विग्रह काय असेल ते. हा, प्रसाद विचारा. सर आपण दिगंबर हा शब्द बघितला तर मला आठवतंय दिगंबर म्हणजे आपण नेहमीच्या सवयीनुसार आपण श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणतो, म्हणजे दत्ताला उद्देशून म्हणतो. हो. दिशा हेच वस्त्र ज्याचे, जरी असं असलं तरी आपण दत्ताचा अभिप्रेत आहे. हम्म. पण मला आठवतं की दिगंबर, माझी आजी पण मला अशी म्हणायची जेव्हा मी घरात नागडा हिंडायचो, हो ना, अरे असा दिगंबरासारखा काय हिंडतोयस. बरोबर. तर मग हे कसं होतं, म्हणजे तिथे मग समासाची फोड केली नाही तर नाही, मी पण काही दोन्ही, दत्तासारखा हिंडत नव्हतो. नाही 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 नाही, ऐका, दत्तासारखाचा प्रश्न नाहीये. दिगंबर म्हणजे न- द- हा, दिक य, यस्य अंबरः सहा. हा, म्हणजे हम्म. काय की दिशा हे ज्याचे वस्त्र आहे असा तो. दिगंबर म्हणजे हा. दत्त नाही. ओके. बर. हा, पण असा कोण आहे आता? हे दिगंबर हे दत्ताचं नाव, कारण दत्त दिगंबर आहे हम्म. म्हणून. हा. ओ. ओ. हा, ओ. म्हणजे दिगंबर हे दत्ताचंच नाव असलं पाहिजे असं नाही. पण असं नाही. दिगंबर या शब्दाची जसं आता मेघश्याम, मेघश्याम म्हणजे कृष्ण का? नाही. कुठल्याही तुम्ही काळसर सावळ्या वर्णाच्या माणसाला मेघश्याम म्हणू शकता ना, हम्म. हम्म. हो. हो. बरोबर आहे. पण व्यवहारामध्ये, किंवा रादर असं मी म्हणेल की धार्मिक ग्रंथामध्ये मेघश्याम ही टर्म कोणी शंकराला वापरत नाही, ती कृष्णालाच वापरली जाते, नाही का. हम्म. हो. म्हणून तसं दत्त दिगंबर, दिगंबर म्हटलं की सहसा तो शब्द दत्ताच्या संदर्भात वापरला जातो, म्हणून इथं रूढी ही बलवत्तर ठरते, असं. हा, आलं लक्षात. हा, पण ते जैन जैन समाजामध्ये पण दिगंबर असतो त्यांच्या दिगंबर जैन वस्त्रामध्ये. आहेत, हो हो. की दिगंबर जैन म्हणजे कोण? की ज्यांचे देव ते खरे दिगंबर दिगंबरावर असतात. दिगंबर असतात. आणि श्वेतांबर म्हणजे जे श्वेतवस्त्र आता बघा तिथेही गंमत आहे ना. दिगंबर जैन म्हणजे कोण? त्याची फोड आम्ही तो एक गमतीचा विषय म्हणजे आपण म्हणायचो की श्वेतांबर जैन कोण? की जे जैन लोक पांढरे. पांढरी वस्त्र घालतात ते श्वेतांबर जैन. मग तोच नियम जर तुम्ही दिगंबरांना लावला, दिगंबर जैन म्हणजे कोण? तर जे दिगंबर असतात ते जैन लोक दिगंबर नव्हे, तर ज्यांचे देव दिगंबर असतात ते दिगंबर, तो दिगंबर संप्रदाय जैनांमधला. आता बघा, नियम नियम म्हणजे रूढीनुसार जैन संप्रदायात रूढी अशी केली आहे त्यांनी, ती रूढी आहे तशी.